सिल्लोडमधून राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी मोठी बातमी समोर आली आहे। मतदारांना धमकी दिल्याच्या आरोपावरून आमदार अब्दुल सत्तार आता थेट न्यायालयाच्या रडारवर आले आहेत। सन 2024च्या सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचाराच्या शेवटच्या जाहीर सभेत मतदारांना धमकीवजा वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर करण्यात आलाय। तक्रारीनुसार आपल्याला मतदान न करणाऱ्या मतदारांची नावे गुप्तपणे कळविण्याचे आवाहन करत त्यांच्यावर रामबाण उपाय केला जाईल अशी भाषा वापरल्याचा आरोप आहे। या वक्तव्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकर पेल्ली यांनी सी विजिल ॲपद्वारे तसेच निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती। मात्र आचारसंहिता पथकाने ही तक्रार फेटाळल्याचा आरोप तक्रारदारांनी केलाय। सुमारे 1 वर्ष कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर तक्रारदारांनी सिल्लोड न्यायालयात खासगी फौजदारी तक्रार दाखल केली। या प्रकरणी प्रथम न्याय दंडाधिकारी न्यायालयाने आमदार अब्दुल सत्तारांसह जिल्हाधिकारी आणि 3 निवडणूक अधिकाऱ्यांना न्यायालयीन नोटीस बजावली आहे। न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याने आमदार अब्दुल सत्तार पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत। या प्रकरणात पुढे काय घडणार, कोणावर कारवाई होणार याकडे संपूर्ण सिल्लोड तालुक्याचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। 2024च्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून अब्दुल सत्तार यांनी शिवसेना शिंदे गट धनुष्यबाण या निशाणीवर उमेदवारी दाखल केली होती। 18 नोव्हेंबर 2024 मध्ये अब्दुल सत्तार यांनी शेवटचे जे निवडणूक प्रचार सभा असते त्या प्रचार सभेमध्ये त्यांनी सिल्लोडच्या मतदारांना खुलेआम धमकी दिली होती। त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी असे सांगितले की जो मतदार त्यांना मतदान करत नाही अशा मतदारांचे नावे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते चिठ्ठीमध्ये गपचूप लिहून पाठवतील आणि मग ते त्यांचा एन्जिओग्राफी करतील, एन्जिओप्लास्टी करतील आणि त्यांचा बायपाससुद्धा करतील। या धमकीपूर्ण भाषणावर मी निवडणूक अधिकारी सिल्लोड यांच्याकडे तक्रार दाखल केली होती। माझ्या तक्रारीवर आचारसंहिता पथक प्रमुख यांनी अब्दुल सत्तार यांचा बचाव करून माझा तक्रार निकाली काढला आणि तो रिजेक्ट केला। यावर मी जिल्हा निवडणूक अधिकारीकडे अपील केला आणि आज 1 वर्षापर्यंत मी त्याचा पाठपुरावा केला, तरीसुद्धा कोणत्याही ना जिल्हा निवडणूक अधिकारी ना निवडणूक अधिकारी यांनी माझ्या तक्रारीवर काहीच कारवाई केली नाही आणि त्याचा काही निर्णय दिला नाही। म्हणून शेवटी मी सिल्लोड न्यायालयामध्ये फौजदारी तक्रार दाखल केली। मी प्रायव्हेट कंप्लेंट पार्टी इन पर्सनमध्ये कलम भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 223 उपकलम 1 या अंतर्गत तक्रार दाखल केल्यामुळे न्यायालयाने 16/1/2026 रोजी अब्दुल सत्तार आणि जिल्हा निवडणूक अधिकारी जे कलेक्टर दिलीप स्वामी आहेत त्यांना आणि निवडणूक अधिकारी लतीफ पठाण जे आता SDM आहेत आणि आचारसंहिता पथक प्रमुख आहिरे यांच्या